पहिलाच बॉल रमेश पवार, पहिल्याच बॉलवर लाऊडली अपील होत असताना पंचांना ऑप्शनच्या बाहेर ही लेन दिसली आणि तदनंतर आपण बघू शकता इथे निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे। मागील षटकामध्ये रमेश पवारने दमदार गोलंदाजी केली होती, खरं तर एक दमदार खेळाडू। मागील मॅच मध्ये त्याचं मेडनवर तुम्ही बघितलं असेल आणि मॅन ऑफ द मॅच हकदार देखील ठरवला होता आणि त्याच्यासोबत सागर आणि प्रतीकची विध्वंसक जोडी। अगदी हेलिकॉप्टर फटका लॉन्च केला, क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चूक तिथे होणार नाही, खूप चांगला झेल। ॲडव्होकेट अरुण पाटील मोठा देदक या मॅच मध्ये काही करू शकला नाही फलंदाज सागर म्हात्रे आणि त्याच्या खेळीचा अंत। पहिला फलंदाज बाद झालाय सागर म्हात्रे सारखा आक्रमक खेळाडू ज्याने मागील मॅचचा संपूर्ण चित्र बदलवून टाकलं होतं आणि तो सागर या मॅच मध्ये जेलबाज स्वरूपानं स्वस्तात परतलाय। रमेश पवार कडे अनुभव आहे बघा, मागील मॅच मध्ये एवढ्या साऱ्या रन चेस केल्या या टीमनं, तरी देखील आपण बघितलं या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय टीमने घेतला। क्रिकेटमध्ये जिद्द महत्त्वाची असते, आपला स्वतःवरील विश्वास असला पाहिजे, समोरच्याला मी रन करीन हा विश्वास फलंदाजाकडे असला पाहिजे, तर गोलंदाजाकडे देखील तेवढाच आत्मविश्वास असला पाहिजे की मी फलंदाजांना थांबवेल। लेग ब्रेक बघायला मिळाला रमेश पवारचा, डायरेक्ट हिट, हो यष्टांचा वेध घेतलाय, पंचांना बोट केला आकाशाकडे आणि ही विकेट आहे प्रतीक जाधवची। सगळ्यात मोठा हादरा आणि सगळ्यात मोठा झटका आता बसलाय टीम करंजाडेला। काहीचा अंत झालाय आणि मोठा हादरा मिळालाय टीमला। चला फलंदाज पाठवा लगेच मैदानात, दुसरा नवीन फलंदाज लगेच सज्ज ठेवत राहा ही विनंती करेन। जास्त वेळ आता आपल्याला खर्च करू जमणार नाही। यानंतर आपल्याला अजून एक सामना कव्हर करायचा आहे। आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय। रमेश पवारला पहिला एक यश मिळताना आपण जेलबाच्या स्वरूपाने बघितलं, परंतु प्रतीक जाधव रनआउटच्या स्वरूपाने सांघिक यश। त्यामुळे आता करंजाडे संघाचं चॅलेंज, मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीच्या जबाबदाऱ्या फार वाढणार आहेत। एकही धाव सध्या फलकावर नाही आहे, 2 विकेट गमावले, थोडी खराब सुरुवात। हाच तो करंजाडे संघ ज्याने मागील मॅच 76 धावांचा टार्गेट जवळपास 7 चेंडू राखून जिंकला होता आणि आता तोच करंजाडे संघ या मॅच मध्ये आता आव्हान कठीण होऊन बसले त्यांच्यासाठी। चॅलेंज वाढले, लेफ्ट हँडेड आणखी एक मैदानामध्ये आलेत। रमेश पवार अनुभवी खेळाडू, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल, दमदार गोलंदाजी, 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत, एक त्याचं वैयक्तिक यश आणि एक सांघिक, असे 2 गडी एकत्र बाद झालेत। आणि आता खरं तर मागील मॅचचे जसं चित्र होतं तसंच चित्र आता दिसायला लागलंय, परंतु आता सरळ व्ही शेप मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे। खरं तर लेफ्ट हँडेड लॉंग ऑन कडे हा बॉल चाललाय। अरुण पाटील याचं चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण बघू शकता। धावसंख्येचं गणित, एका धाव्याने ते अकाउंट ओपन झाले, पहिली सिंगल। क्रिकेटमध्ये एक धाव किती कठीण असते याचं ज्वलंत उदाहरण या षटकामध्ये तुम्हाला दिसलं असेल, समजलं असेल, कारण हीच एक धाव जमवण्यासाठी आतापर्यंत 2 विकेट गमावलेत।
त्यामुळे क्रिकेटमध्ये धावा जमवण्यासाठी फार संघर्ष फलंदाजाने करावा लागतो. दमदार गोलंदाजी रमेश पवार. आक्रमण केलंय, कोणी फिरलं नाही. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेसिंग करणं क्षेत्ररक्षकासाठी अवघड आणि बॉल, अंतिम बॉल अगदी लेग समोर ठेवला. त्यामुळं आज चौकार येताना तुम्ही बघितलाय खराब चेंडू आणि त्याचा फायदा उचलला गेला. पहिलं षटक P1 पॉवर प्ले इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा या फलकावर लागलेत. फलंदाज बाद आहेत. बॅटिंग करणारे करंजाडी संघाचे 2. धन्यवाद डीजी. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आले 5, फलंदाज बाद आहेत 2. आता मैदानामध्ये डाव सावरतायत मैदानामध्ये सोपान आणि त्यासोबत सूरज. आदित्य मोरे यंगस्टर खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. या टीमचा उदयमुख खेळाडू. पहिल्या चेंडू द्वितीय षटकातील वेगवान बॉल, तेज तर्रार चेंडू. स्विंग करण्याची ताकद आहे या खेळाडूकडे. वेगासोबत सातत्यानं वाकडी संघ म्हटला तर त्यांची गोलंदाजी ही ताकदवान राहिली आहे. स्पेशली रमेश पवार, आदित्य मोरे यांच्यामध्ये नेहमी रेसिंग सुरू असते. 5 षटकांच्या मॅच मध्ये 2 ओव्हर फेकण्यासाठी थोडस ग्रिपिंग मिळालं नाही. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कैलास. क्विक थ्रो, एकाच ॲक्शन मध्ये 1 सिंगल कंप्लीट होत असताना स्ट्रगल सुरू या धावांसाठी. थोडीशा चिंता भेडसावत आहेत. करंजाडे संघ थोडं शांत आहे या मॅच मध्ये. परंतु क्रिकेटमध्ये काल आणि वेळ बदलण्यासाठी वेळ देखील लागत नसते. तेवढंच निश्चयानं आम्ही सांगू. परंतु काही वेळ बदलवेल बॅटिंग डिपार्टमेंट मधून का जी कठीण प्रसंगामध्ये सापडलाय. या प्रसंगामधून हे 2 फलंदाज सूरज आणि फलंदाज सोपान काय या कठीण प्रसंगातून आपल्या संघाला बाहेर काढतील की अशीच गोलंदाजी सुरळीत राहील. धाव घेण्याचा प्रयत्न चूक झाली इथे, त्यामुळे दोघांमधून एकाला परतावा लागेल. फलंदाज झाले धाव बाद. बॅट्समन नंबर 3 तिसरा दे का मान्यवरांचं शुभ आगमन इथे झालंय. विजय सन्माननीय राम शैलके आणि त्यासोबत सन्माननीय विश्वास पाटील यांचं आगमन मंचावर झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. काय झालंय करंजाडी संघाला हा प्रश्न आता पडलाय. कारण हाच संघ आहे ज्याने या 76 चेस केल्या, ते देखील 5 षटकांच्या मॅच मध्ये 7 चेंडू राखून आणि या मॅच मध्ये 1-1 धावासाठी संघर्ष. खरा फटका, चूक झाली. प्रतीक साधा सोपा झेल त्याने सोडलाय. प्रतीक नाराज आहेत रमेश पवार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 1-1 झेल क्रिकेटमध्ये कोणीच कमजोर नसतो. कधी कोणता फलंदाज कुठे चालेल याचं तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. त्यामुळं कधी कोणता फलंदाज आक्रमण करेल हे क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना प्रहार केला. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आदित्यला देखील आता चोख पडतोय. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता.
धावसंख्येचं गणित तुम्ही बघू शकता. सदस्यतेमध्ये 12 रन ऑन बोर्ड. आदित्य मोरेवर आक्रमण केले फलंदाज मैदानामध्ये आपण बघतो. ज्याने चौकार हातात लगावला तो सोपान पाठणकर. स्क्वेअर कटचा फटका. मनीष त्या ठिकाणी आहेत, बॉलवर पोहोचू शकले नाही. क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत पोहोचतील दुसरीसाठी 2 धावा इथे पूर्ण झाले. तिसरीसाठी आता निघालेत, परंतु बॅकअप तिथे मिळालं. रमेश पवारची चाणक्य नीती बघायला मिळाली. 2 धावा या बॉलवर पूर्ण होत आहेत. त्यासोबत हे षटक देखील आता इथे समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा तर या षटकामध्ये 9 अशा टोटल फलंदाजी करत असताना 2 षटकांच्या अंती 3 फलंदाज बाद 14 धावा. बॅटिंग करताना करण जाडे. टोटल 14. थोडस निघावं लागेल, या परिस्थितीतून बाहेर निघावं लागेल फलंदाजी करताना सध्या संघाला. जाऊ दिलं खरं तर हा बॉल पंच सांगताना वाईट बॉल. तेजस पवारच्या कांद्यावरील जबाबदारी. मागील मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी त्याने केली. 2 चेंडूचा सामना करत असताना 9 धावा देखील त्याने केल्या होत्या. बारा चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित शिल्लक आहे. करण जाडे संघ इथून वळून पाहावा लागेल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अपील करतायत पंचांकडे. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून ही अपील होती, कारण जेव्हा बॅट अँड बॉल मध्ये संपर्क प्रॉपर येतो तेव्हा ती अपील काय वेगळीच असते. त्यामध्ये सत्य हे काय वेगळंच असतं. आणि जसं म्हटलं जातं सत्य जास्त वेळ लपत नाही. क्रिकेट यामध्ये या गोष्टी फार तंतोतंत झुलतात. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तेजस पवार यंगस्टर. जाऊ दिला या बॉलला पंच सांगताना आणखीन एक वाईट बॉल. या चुका तेजसला टाळावे लागतील, कारण खरं तर 2 अवांतर चेंडू या षटकामध्ये आलेत. फिल्डिंग डिपार्टमेंट सध्या अपेक्षा अशा लावून बसले, कारण आतापर्यंत गोलंदाजी फार सुंदर झाली आहे. करण जाडे संघाने प्रमुख फलंदाज देखील आतापर्यंत गमावलेत. त्यामध्ये मिडल ऑर्डरचे खेळाडू मैदानामध्ये आलेत. अशा परिस्थितीत तुम्ही एक्स्ट्रा रन देत असाल तर स्वतःच्या संघाला चॅलेंज करतायत. मनीष त्या ठिकाणी होते. डायरेक्ट थ्रो. 1 रन इथे पूर्ण होत असताना तुम्ही बघाल सिंगलच्या मदतीने संघाचं समीकरण हलवलं. सिंगल डबल हे चित्र तुम्ही बघतायत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सिंगल डबल सोबत तुम्ही जर अधूनमधून एका चौकार एका षटकार जर लगावला तर धावा यायला वेळ लागणार नाही. फायटिंग स्कोर बनेल. इथून किमान 35 ते 40 धावा कमीत कमी कशा बनतील याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. परंतु वाकडी संघाची गोलंदाजी आतापर्यंत लाजवाब राहिली आहे. उंच उडाला हवेमध्ये बॉल. मिसटायमिंग आहे. उंच जास्त, लांबी फार कमी आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. फिल्डर अमित जमदाडी कडून फलंदाज बाद.
खरं तर खूप चांगली कामगिरी मैदानामध्ये गोलंदाजीची. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. करंजाडे संघ हळूहळू अडचणी याच्या वाढतच चाललेत. काय दमदार परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये, मागील मॅचमध्ये सगळ्यांना इम्प्रेस केलं या संघानं. आणि आता तोच संघ धावांसाठी एक एक धावांसाठी स्ट्रगल करताना बघतो आपण. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये बऱ्याच वेळानंतर नवसंजीवनी देणारा दमदार चौकार. डीजे खरं तर आठवण करून दिली डीजेने. या चेंडूनंतर मी एक गोष्टीची चर्चा जरूर करेल. धावसंख्या फलकावर धावा टोटल 21 ड्राईव्ह केल्या गेल्या. अगदी क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट. नासिक एनकडे थ्रो. 2 धावा इथे पूर्ण झाले. जिथे सिंगल पाहत होता वाकडी संघ तिथे 2 रन आलेत. 2 धावांच्या मदतीने संघ अजून पुढे. खरं तर येणाऱ्या 22 तारखेला श्री राम जन्मभूमीमध्ये प्राण प्रतिष्ठान सोहळा आपल्याला बघायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये अनेक ग्रामपंचायती त्यासोबत अनेक विभागामध्ये अनेक एकत्र लोक येतात आणि त्याने एक डिसिजन घेतलाय की मद्य आणि त्यासोबत मच्छी मटण यासारखे अनेक जे स्टॉल आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायती घेत आहेत. सहमत असाल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या गावामध्ये कार्यक्रम निभावले पाहिजेत. कारण गर्वाची गोष्ट आहे आपल्या भारतवासियांसाठी, आपल्यासाठी, हिंदू लोकांसाठी, हिंदू माणसासाठी हा अभिमान आपण सगळ्यांनी बाळगला पाहिजे. धावसंख्येचा फलक आपण बघूया. एका धावेने संघ पुढे चाललाय. बोर्डवर धावा आहेत त्या टोटल 24 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपला. एक एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागलाय टीम करंजाडेला इथपर्यंत, या 18 पर्यंत पोहोचण्यासाठी, या 24 पर्यंत पोहोचण्यासाठी. 18 बॉल मध्ये पाणी हवाई मैदानात घेऊन जा आणि शेवटचं षटक फेकलं जाईल. ऐकूया अगदी अंतिम षटक सुरू होईल डीजेला. खूप चांगले सुमधुर संगीत. येणाऱ्या 22 तारखेला फक्त आणि फक्त जय श्रीराम प्रभू रामचंद्रांचा नारा हा संपूर्ण जगभरामध्ये, फक्त देशात नाही तर संपूर्ण जगभरामध्ये केला जाईल. अगदी म्हटलंच गेलं तर ताजमहल आता खूप जुनी गोष्ट झाली. आता सगळ्यांच्या मनाला भेडसावणारी गोष्ट फक्त अयोध्या. मॅच कडे आपण जाऊया. आता 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 24 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे टीम करंजाडेनं. अंतिम 6 चेंडू प्रयत्न करावा लागेल. 10 ते 15 या षटकामध्ये कशा येतील आणि तेवढाच प्रयत्न गोलंदाजाला देखील करावा लागेल. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज अविनाश पाटील च्या खांद्यावर जबाबदारी. अगदी आपण बघितलं वाकडी संघ तर आमचे गावदेवी ट्रान्सपोर्टचे 80-85 सन्माननीय धनंजय शेठ पाटील, त्यासोबत नरेश शेठ पाटील देखील लाईव्ह बघतायत. आम्ही स्वागत करतो. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल लो राहिला आणि पंच सांगतील नो स्ट्राईक रोटेशन. कारण जर तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करायचे ते दोन्ही एंड एकाच वेळेला तुम्हाला सोडावे लागतील. हे नियम
जर एकाने सोडली दुसऱ्याने सोडली नाही तर एक रनआउट देखील दिला जाऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी सांगणं देखील तेवढंच गरजेचे असतात. तेज तर्रार चेंडूला तेवढंच चांगलं प्रत्युत्तर. क्षेत्ररक्षक पोहोचले प्रतीक बॉलवर. थोडासा वेग येत असताना चेंडू उचलण्यासाठी आणि योग्य थ्रो. धावसंख्येचा फलक आपण बघू शकता बोर्डवर पुढे चाललाय. 26 2 धावांच्या मदतीनं अगदी जवळपास बाउंड्री लाईन पासून फक्त 2 इंच प्रतीक या गोष्टीकडे लक्ष असायला हवं. वेगवान बॉलला वेगवान उत्तर आणि तो तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आदित्य मोरे फिल्डिंग मधून कधीच चुका करत नसतो आणि टीपला गेलाय आणखीन एक झेल. फलंदाज दिनेश शेलार यांच्या केली शांत. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत आणि संघाचं समीकरण आपण बघतो तो टोटल 26 धावांवर स्थिरावलं गेलंय. अविनाश जो फलंदाजांचा करतो नाश असा अविनाश अंतिम षटकामध्ये दम दाखवत असताना दमदार कामगिरी सध्या त्याची. तेज तर्रार गोलंदाजी रिलीज ऑफ द डिलिव्हरी अगोदरच उंच खोर आहे. त्याची उंची बघा आपण बघू शकतो. एका वेगवान गोलंदाजाला जेवढी उंची पाहिजे तेवढी त्याच्याकडे आहे आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये तो थोडंसं हवेमध्ये स्वतःला टेकअप करतो आणि नंतर बॉल रिलीज करतो. त्यामुळे अजून बाउन्स आणि वेग स्पीड जनरेट करतो. आणखी एक वेगवान फटका लागण्याचा प्रयत्न. एक रन इथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी निघालीत. भावेशला आपण बघितलं. खरं तर सूरज आणि भावेश यांच्या खांद्यावर हे जबाबदारी आहे. परंतु आता अंतिम चेंडू फेकला जाणार आहे. धावसंख्या फलकावर धावा 27. का शेवट गोड होईल फलंदाजीचं की गोलंदाजी आतापर्यंत झाली तशी होईल. वेगवान बॉल होता परंतु फुल टॉस यालाही क्लिअर करता आला नाही. एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत. थ्रो येईल. 2 धावा पूर्ण झालेत. तिसरीचा प्रयत्न आता होतोय आणि तिसरीच्या प्रयत्नात खेळाडू झाले धाव बाद. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालंय. दमदार गोलंदाजी आपण पूर्वार्धामध्ये बघितली. 29 धावा या षटकामध्ये या सत्रामध्ये बनल्या गेलेत. पहिल्या सत्रामध्ये आणि 30 धावांचं आव्हान 24 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान टीम गावदेवी वाकडी संघासमोर. चला वाकडी संघ लवकर मैदान सोडा आणि करणसाठी आपण मैदानामध्ये जा. तर नंतरची मॅच आपण करूया टॉस आता आपण करणार आहोत वाजे आणि गणेशपुरी मध्ये. या दोन्ही कॅप्टन लगेच आमच्यासोबत जॉईंट व्हा. नाणेफेकीचा कॉल आपण करूया. गणेशपुरी आणि वाजे यांच्यामध्ये लास्ट मॅच या आजच्या दिवसातील. खरं तर आज थोडा उशीर आपल्याला यासाठी झाला की दुपारच्या सत्रामध्ये अगदी ऐन वेळेवर आपल्याला 3 संघ मॅनेज करावे लागले सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यामुळं आपला जवळपास 1.5 ते 2 तास असाच आपला खराब झाला. पंकज आता या टॉससाठी. चला आपण टॉस करूया. लास्ट मॅच ऑफ द डे. शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल आजच्या दिवसातील गणेशपुरी आणि वाजई. आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन सुशांत शेळकेच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
टेल इज अ कॉल अँड दिस इज अ टेल. नाणेफेकीचा कॉल जिंकला टीम गणेशपुरीनं. निर्णय आम्हाला ते सांगतील. चला पहिलं सत्र समाप्त झालंय आणि 30 धावांचं आव्हान घेऊन सलामीवीर मैदानामध्ये आलेत. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये रमेश पवार आणि त्यांना साथ देण्यासाठी ॲडव्होकेट अरुण पाटील. गोलंदाज सज्ज होत असताना जय चव्हाण. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस, फटका आहे मिस सामिंग. क्षेत्ररक्षक बॉल खाली, चूक झाली, कॅच ड्रॉप. हे काय केलं मैदानामध्ये, रमेश पवारला जीवनदान देणं म्हणजे तुम्ही त्याला मॅच फिनिश करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रण करणं. अगोदर 30 धावांचं आव्हान, धावांचे इन्व्हेस्टमेंट कमी. 4 व्हीलर विजेता खेळाडू आहे आणि जवळपास आतापर्यंत मला वाटतं 3 बाईक या खेळाडूने जिंकलेत. अशा रमेश पवारला 4 बाईक जिंकलेत आणि अशा रमेश पवारला जीवनदान देणं तुमच्यासाठी चॅलेंजिंग बनेल. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये आला नाही. डेंजर एंडकडे रमेश पवार धावत होता. दिनेश शेलार यांना तुम्ही बघितलं, थोडीशी खराब कामगिरी फिल्डिंग मधून होते सध्या करण जाडेकडून. या चुका सुधाराव्या लागतील कारण वाचवण्यासाठी रन फार कमी तुमच्याकडे आहेत. 3 धावा सध्या फलकावर तुम्ही पाहतायत. जय चव्हाणला गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत. ॲडव्होकेट अरुण पाटील इनफिल्डच्या वरून लॉंग ऑन मधून बॉल सीमारेषा पलीकडे मिंडॉनचा फिल्डर होता परंतु त्याच्या डोक्यावरून चान्स घेतली आणि हा चौकार.
चौकार इथे आले ॲडव्होकेट अरुण पाटील. लेदर्स खूप चांगला खेळतात, लेदरचा बराच अनुभव त्यांच्याकडे. त्यांचा टान्स तुम्ही बघितला, अगदी शांत पवित्र, टायमिंगला महत्व ते देतात. इनसाइड आउट करायचं होतं, वेगवान बॉलला फेस करता आला नाही आणि मागील मॅच मध्ये देखील असेच झेलबाज झाले होते आणि आता देखील इथे बाद होत आहेत फलंदाज अरुण पाटील. कॉट बिहाइंड द विकेट, इथे बाद झालेत ॲडव्होकेट अरुण पाटील. पहिला दे धक्का, धावसंख्यावर फलकावर रन तुम्ही पाहताय. पहिले षटक सुरू आहे आणि एकूण 7 धावा सध्या फलकावर झळकताना या बघायला मिळत आहेत. गोलंदाजीचा स्टँडर्ड अतिशय फार सुंदर बघायला मिळाला आणि आता तेवढी चांगली सुरुवात होत असताना एज लागलाय. बॉल चला पाठीमागे तेजस पवार आज येताना नशीब सोबत घेऊन आलेत आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे चौकार. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु विकेट किपरच्या पाठीमागचा एरिया जो आपण बघितला आणि तिकडे लॉंग स्टॉप मध्ये आलेला हा चौकार. धावसंख्येचं गणित तुम्ही बघतायत. आता दुहेरी अंकामध्ये 11 धावा या फलकावर नोंदवले गेलेत. अजून आता विजयासाठी 19 जवळपास पाहिजे टीमला. खोदून काढल्या अक्षरशः बॉलला. एक रन पूर्ण झाली का दुसऱ्यासाठी चान्स. आता डेंजर एंडकडे रमेश पवार, परंतु अगोदरच ही चान्स घेतली. त्याला माहिती की खेळाडूच्या हातामध्ये अजूनपर्यंत चेंडू आला नाही आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट होऊ शकतात आणि सिंगल डबलच्या साह्याने हा सामना जिंकला जाऊ शकतो. हे सांगत असताना पहिलं षटक जे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा फलक जाऊन थांबलाय टोटल 13 वर. विजयासाठी रन पाहिजेत आता 17. थोडस वेगवान खेळ करा प्लीज, थोडस स्पीडअप करा. एक मॅच अजून बॅलन्स आहे आमची. चला खरं तर वेळ आहे आपल्याकडे, असं नाही की वेळ नाही, परंतु जेवढ्या वेळेवर स्पर्धा संपन्न होईल, जेवढ्या लवकर कंप्लीट होईल तेवढं चांगलं असतं आयोजकांच्या दृष्टिकोनातून. आमच्या दोन्ही ऑफिसर्सला देखील आता घरी जाऊन फ्रेश व्हायचं आहे, नंतर रजनी स्पर्धेमध्ये त्यांना वेळेवर पोचायचं आहे. आमचे लाईव्ह वाले देखील असतील, जबाबदार आहेत ना त्यांच्या खांद्यावर, त्यांना पार पाडायचे असतात. चला लाईव्ह टेलिकास्ट आलंय, पंचांचं काम, काही गोष्टी त्यांच्यासाठी सपोर्ट करणारे झालेत, परंतु या गोष्टी जेवढ्या फायद्याच्या आहेत तेवढ्या तोट्याच्या देखील. आक्रमण करण्याचा प्रयत्न एज लागलाय. स्पोर्ट्समन स्पिरिट इथे दाखवत असताना रमेश पवारनं पंचांनी बाद करण्याच्या अगोदरच आपली विकेट इथे नक्कीच सोडली आहे आणि फलंदाज आणखीन एक कॉट बिहाइंड द विकेट, आणखीन एक खेळाडू बाद. रमेश पवारच्या खेळीचा अंत झालाय. 2 ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानातून बाहेर आलेत. आता मैदानामध्ये आलाय खेळाडू, आपण बघू शकता 2 डाऊन आदित्य मोरे. धावसंख्येचा फलक आपण बोर्डवर रन पाहतायत ते टोटल 13. विजयासाठी 17 बॉल आणि अजूनही 17 रनची गरज आहे. त्यामुळे आव्हान षटकार चौकार रमेश पवारला काहीच गरज नव्हती. सिंगल डबलला सामना जिंकता त्याला आला असता, परंतु क्रिकेटमध्ये आक्रमणापासून कोण वाचू शकतो. क्लीन बोल्ड, परिणाम बघता, रिझल्ट बघता, विकेट फेकल्या
आणि मॅच आता अंगावर आणतोय वाकडी संघ। आता आणखीन एक खेळाडू क्लीन बॉल आदित्य मोरे। आता या मॅच मध्ये विजयासाठी रन पाहिजे। 16 बॉल 17 धावांची गरज। मॅच हातामध्ये कुणाल शिर्के। आपण काय करतो, परिस्थिती काय आहे, किती रन पाहिजेत, किती विकेट आपण गमावले गेलेत, किती चेस करायचे, बॉल टू रन समीकरण आलेत आणि तुम्ही षटकार लागण्याचे प्रयत्न करतात, त्यावेळेला मानसिकता कुठेतरी वेगळी आहे। 16 बॉल 17 ऑन हॅट्रिक। गोलंदाज सागर मात्रेचा हा चेंडू हेलिकॉप्टर फटका लॉन्च केला, फिल्डर आहेत लॉंग ऑनला। एक रन बनली आहे, दुसऱ्यासाठी नकार दिला गेलाय। 15 बॉल आणि 16 धावांची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी। मॅच बनवली आहे करंजाच्या दृष्टिकोनातून, चांगली फाईट त्यांनी करून दाखवली या मॅच मध्ये। पंधरा चेंडू 16 धावांची गरज। मॅचचा रिझल्ट काय येईल बघायचं आहे। फुलटॉस बॉल, चांगली फिल्डिंग बॉल पहिल्या साठेमध्ये थांबवला, अन्यथा चौकार देखील झाला असते यात मात्र शंका नाही। व्हेरी गुड फिल्डिंग, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग, एफर्ट फिल्डिंगचं स्टँडर्ड बघायला मिळतंय। जसे प्रमुख 3 खेळाडू बाद झाले तसं पॉझिटिव्ह अप्रोच या मॅच मध्ये करंजाडे देखील दाखवतोय। पंच सांगतायत हो एज लागली, परंतु पहिल्यांदा बॉल एस्टोर खाली आदळलाय, नंतर विकेट कीपर कडे गेलाय। व्हेरी गुड डिसिजन। 13 मध्ये 15 पाहिजे। सागर मात्रे दम दाखवला या षटकामध्ये, त्यांनी खरं तर दमछाक उडवली वाकडी संघाची। यस पंचानं बोट केला आकाशाकडे। आणखीन एक कॉट बिहाइंड द विकेट, 3 खेळाडू कॉट बिहाइंड द विकेट आणि 1 खेळाडू क्लीन बॉल, असे एकूण 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि 3 विकेट ओव्हर हॅट्रिक पूर्ण करत असताना सागर मात्रे। बघा क्रिकेटमध्ये एक प्रश्न असतो नेहमी की लो स्कोरिंगच्या मॅचेस हाय व्होल्टेज का होतात, हाय स्कोरिंगच्या मॅचेस वन साइड का जिंकल्या जातात, याचं रिझन आहे। हाय स्कोर जेव्हा असतो तेव्हा एकच ऑप्शन असतो, मैदानामध्ये जाऊन तुटून पडायचं, हाणामारी करायचं, प्रत्येक बॉलला हाणायचं जाऊन। परंतु जेव्हा बॉल टू रन समीकरण येतं तेव्हा अंडर प्रेशर असतं, डबल माइंड असतात खेळाडू की सिंगल करायची की षटकारासाठी जायचं, या डबल माइंड या दुविधा अवस्थेमध्ये असतो आणि तेव्हा प्रेशर घेतो संघ आणि प्रेशर आल्यानंतर या गोष्टी शक्य होतात गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी की लो स्कोर डिफेन्स करण्याचे चान्सेस वाढतात। या मॅच मध्ये वाकडी संघाला देखील फाईट करावी लागणार आहे आता रन करण्यासाठी, कारण 12 मध्ये पाहिजे 15 दमदार गोलंदाजी आणि गोलंदाजीसाठी निर्णायक षटक। 22 तमडे इम्पॉर्टंट ओव्हर आहे, 12 बॉल मध्ये 15। तेजस साठी हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये, काय गोलंदाजी होते, अटॅकिंग मारा। 11 बॉल 15 धावांची गरज। फलंदाज मैदानामध्ये तेजस पवार, आतिश जमदाडे, अमित जमदाडे या खेळाडूंना तुम्ही बघता काय परिस्थिती बिघडवून टाकली आहे, टोटली डॉमिनेट केले आतापर्यंत। 4 विकेट घेऊन या मॅच मध्ये विजयाची पर्सेंटेज तिकडे प्लस पॉइंट केले विकेट घेऊन करंजाडेनं, आणि आता डॉट वर डॉट फेकले जाते तिकडे प्लस पॉइंट वाढवत आहेत। एक फटका चांगला आला तर वाकडी संघ टोटली इन होईल यात मात्र शंका नाही, परंतु वारंवार असे डॉट बॉल आले तर प्रेशर हळूहळू वाढत जाणार आहे। 11 मध्ये 15 पाहिजे होत्या, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 1 रन पूर्ण झाले, दुसरे साठी निघालेत आणि दूरवरून थ्रो येईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट होत असताना
तर 10 मध्ये पाहिजे 13. बघा खेळाडू कक्षामधून आवाज येतोय की सिंगल डबल ही चालेल, डॉट बॉल येण्यापेक्षा ती बरी, परंतु एक एक धाव तेवढीच इम्पॉर्टंट. 10 मध्ये पाहिजे आता 13. इम्पॉर्टंट 4 चेंडू हे फेकले जाणार आहेत. काय लढलाय 30 धावांचं आव्हान. याच्या अगोदर 28-30 तेव्हा सामने एकतर्फे झाले आणि आता मोक्याच्या वेळेवर सामना रफ अँड टफ बघायला मिळतोय. 10-13. तेजसनं बॉल उंचारून उडवलाय, जरूर लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय. एक रन पूर्ण झाले, दुसरे साठी निघालेत. आमीन रिक्स घेतली आणि धाबाच्या स्वरूपाने चुकीचा कॉलिंग अमित जमदाडे आणि इथे आणखीन एक खेळाडू धाबात. आता 9 मध्ये पाहिजेत 12. चेंडू आणि धावांमधील अंतर 9 मध्ये पाहिजेत 12. कंपल्सरी चेसिंग जेव्हा सुरुवात झाली होती, जेव्हा 2 चौकार आले होते पहिल्याच ओव्हरमध्ये, जवळपास 13 रन आले होते, तेव्हा कुठेतरी करंजाडे संघ देखील टोटली डॉमिनेट झाला होता, परंतु आता त्यांच्यावर दबाव तंत्र अजिबात दिसत नाही आहे. 9 मध्ये 12. नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश पाटील आलेत, परंतु तेजसचं आक्रमण, व्हॉट अ शॉट, निर्णायक फटका, बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. मी म्हटलं होतं एक फटक्याचं काम आहे. आता बॉल शिल्लक आहेत 8, रन पाहिजेत 6. 8 चेंडू 6 धाब्यांची गरज. या फटक्यानं मॅच बदलली आहे. प्रेशर चित्र होतं ते बदलवलं होतं, परंतु आणखीन एक डॉट बॉल. 7 मध्ये पाहिजेत 6 धाबा. मानसिकता आहे की या मॅच मध्ये खरं तर मोठ्या फटक्यानं सामना फिनिश करण्याचा याचा बेनिफिट. 5 बॉल मध्ये 4 वेळा सक्सेसफुल राहिला गोलंदाज, परंतु 1 वेळा फलंदाज देखील सक्सेसफुल राहिलाय. लोअर फुल टॉस बॉल, चूक केली. चूक नाही, हा अपराध आहे. सूर्याची अतिनील किरण जरूर आली, परंतु ही वेळ कारण सांगण्याची नव्हती. आलाय चौकार. आता 6 मध्ये पाहिजेत 2. मी या गोष्टीचा उल्लेख केला, आज तेजस पवारचा दिवस चांगला आहे. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी मागील मॅच मध्ये देखील चांगली राहिली. याही मॅच मध्ये गोलंदाजी त्याने चांगलीच केली आहे आणि फलंदाजी देखील तेवढी स्ट्रॉंग केली. आज तेजस पवारचा दिवस आहे. 6 मध्ये पाहिजे 2. मॅच आता संपूर्ण वाकडी संघाच्या बाजूने. आता परिस्थिती झुकत असताना बराच प्रेशर क्रिएट केला होता, परंतु 1 षटकार 1 चौकार त्या 10 आल्या आणि तिथनंतर मॅच इथे चेंज झाली. आता 6 चेंडूमध्ये फक्त पाहिजे 2. अविनाश पाटील मैदानामध्ये आलेत. हा धाडसी खेळाडू आहे, त्यामुळं तेजस एक नौका खेळाडू, त्यांनी चांगला फलंदाजी केली, त्यामुळं अविनाशवर इतका दबाव नसेल. आणि हा फटका किती चांगला, मॅच फिनिश. चौकारानं सामना फिनिश केलाय. अविनाश पाटीलच्या बॅट मधून आले चौकार आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी वाकडीनं. हार्ड लक टीम. जय हनुमान ब्लू डायमंड करंजाडे. परंतु तुमचा आभार आम्ही आयोजकांकडून व्यक्त करू, कारण अगदी वेळेवर भोपर संघ कमी झाला आज या स्पर्धेमधून आणि त्यामुळं आम्हाला एक संघ ॲडजस्ट करायचा होता.
थँक्यू व्हेरी मच टीम करंजाडे. आपण वेळेवर आमच्या आयोजकांच्या एका शब्दावर तुम्ही आले त्याबद्दल तुमचा आम्ही आयोजकांकडून